वंजारी सरांबद्दल काय बोलायचं, त्यांनी म्हणजे ते कायद्यातले पितामह असं म्हणता येईल. या 150 दिवसाचा सातत्याने पारायण तोच माणूस करू शकतो ज्याला त्याच्याबद्दल नितांत त्याची गरज आहे, त्याची महत्व कळलेली आहे. म्हणजे नुसतं वाचन नाही तर ते अंतःकरणातून आलेलं पारायण आहे. त्यांनी काय लिहिले बघा की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार हा किताब पहिल्यांदा आचार्य यात्री यांनी दिला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वांनी तो आनंदाने स्वीकारला. तसेच मी ऍडव्होकेट बाबुराव कानडे म्हणतो की भारतीय घटनेचे प्रवचनकार ऍडव्होकेट धनराज वंजारी हे आहेत. धन्यवाद. ज्या यशवंत आणि कीर्तिवंत मान्यवरांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला हे समोरचं व्यासपीठ शोभिवंत दिसतंय, असं सन्माननीय व्यासपीठ आणि समतुल्य सन्माननीय ऑडियन्स, मी संविधानाच्या पारायणाचं सिंहावलोकन याच्यावर आज 150वे पुष्प गुंफलं त्यानिमित्त भाष्य करणार आहे. पण त्या व्यतिरिक्त अनेक अशा पैलू आहे की ज्या पैलूंना स्पर्श करत करत आपण थोडंफार पुढे जाऊया. एखाद्याची ओळख करून घ्यायची असेल, एखाद्याला फक्त शेक हँड करून हॅलो हाय कसे आहे, हा एकदम ठीक मजेत ना, हो एकदम मजेत असं म्हणून जे एक औपचारिकता आपल्या सगळ्यांच्या जीवनात रुजलेली आहे, ती औपचारिकता झटकून जर आपण बघितलं की कोणाची ओळख करून घ्यायची असेल आणि कोणाला आपली ओळख करून द्यायची असेल तर एक निमित्त असतं, कुठेतरी एखादा बहाणा असतो लहानसा, पण तो बहाणा तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. तसं या संविधानाच्या बाबतीत आहे. संविधान तुम्ही बघितलं, संविधान फार चांगलं आहे, उत्कृष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीतून काय अमृतवाणी बाहेर पडलेली आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं हे दस्तावेज आहे. पण परेड पोलीस स्टेशनला इन्चार्ज असताना कसाबाने त्याची टीम 26 तारखेला का आली याच्यावर विचार केला तर मग थोडस वेगळं वाटतं. 6 डिसेंबरलाच बाबरी का उद्ध्वस्त झाली याचा विचार केला तर जरा वेगळं वाटतं. आणि मग असं वाटतं सर नियतीने त्याच्यासाठी तर नाही मला पोलीस ऑफिसर केला असं की प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघायचं. पोलीस काय करतात आयुष्यात? संशयखोरी. सगळ्यात पहिला संशयखोरी करतात, कुठल्याही गोष्टीबद्दल संशय. आणि त्याच्यामुळं या संशयामुळं सत्य शोधन होतं, खरं काय ते समजतं. सो यू कॅन बी अ बेस्ट डिटेक्टिव्ह अँड बेस्ट इन्व्हेस्टिगेटर. युनोच्या प्रतिनियुक्तीवर माझा एक अमेरिकन पोलीस अधिकारी मित्र होता, लॅरी स्मिथ. त्याच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की तुम्ही अवांतर बाकीचं काय वाचता तुमच्या देशाच्या संबंधात किंवा जगाच्या संबंधात? हॅव यू रेड बायबल? हॅव यू रेड अमेरिकन हिस्ट्री ऑफ सेकंड फ्रीडम वॉर? म्हटलं अमेरिकनचा सेकंड फ्रीडम वॉर आम्हाला आमच्या काही गावीच नाही. मला मोठी उत्सुकता वाटली. बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आय नो अबाउट युअर रामायण अँड महाभारत अँड आय नो अबाउट गीता. दे आर फुल ऑफ वॉर स्ट्रॅटेजीज. महाभारतामध्ये म्हणे एकही मृत्यू हा दुसऱ्या मृत्यू सारखा नाहीये. कोणाची गर्दन उडवलेली आहे तर कोणाची मांडी कापलेली आहे तर कोणाचा सीना छाटलाय, कोणाचा हात उखडलेला आहे, कोणी शरपंजरी पडलेला आहे. वी स्टडी ऑल दॅट. हाऊ र्युमर्स कॅन बी युटिलाइज टू किल अ मॅन. त्यांनी द्रोणाचार्याच्या मृत्यूचं उदाहरण सांगितलं. नरो वा कुंजरो वा मेला आहे पण कोण आहे माहित नाही. आणि त्याच्यासाठी जसं ते पटकन जमिनीवर बसलं ध्यानस्थ द्रोणाचार्य की काय खरं असेल ते बघायला, सत्य शोधन करायला, तेवढ्यात कृष्णाने सांगितलं. आणि कोणाला सांगितलं? दृष्टम पुतमाला, ते द्रुपदच्या त्या मुलाला ज्याच्याबरोबर त्याचं वाकडं होतं. हे साकल्य आहे ज्ञानाचं. तो तिथे बसून करतो आणि तो याच्याकडे धर्मग्रंथ म्हणून बघत नाही. आम्ही फक्त आमचे धर्मग्रंथ ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथापासून सगळे इव्हन फुलेंचे ग्रंथ आम्ही कपड्यात गुंडाळून या सगळ्या ग्रंथांचं पारायण करायचं.
आणि पारायणाचा एक अर्थ अतिशय चुकीचा आमच्या मनामध्ये भरलेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या जरूर या ठिकाणी एक कॉन्फरन्स होती, मी संबोधित करत होतो, विषय हाच होता, आणि एक कम्युनिस्ट नेते चांगले मुरब्बी ते म्हणाले पारायण या शब्दाचा अर्थ असा आहे की जे आपल्याला समजत नाही, अगम्य आहे, आमच्या बुद्धीचे समजण्याच्या पलीकडचं आहे, त्याचं पाठांतर करून टाकायचं ना रटून टाकायचं, त्याला पारायण म्हणतात म्हणे. म्हटलं कशाला करायचं मग, जे समजत नाही त्याचं पारायण कशाला करायचं. आणि पारायण या शब्दाचं जे पहिल्या पुष्पामध्ये अर्थांकन केलेलं आहे ते असं आहे की पाठ करणे हा एक भाग आहेच पारायणामध्ये. पारायणामध्ये पाठांतर हे आहेच, पण त्या पाठांतराच्या बरोबरीने पाठ झालेल्याचं रायन करणे. आणि मग मी त्यांना माझ्या भाषणामध्ये समजावून सांगितलं की रायन हा अमरकोश मराठीतला जो शब्दकोश आहे त्याच्यात रायन या शब्दाचा अर्थ दिलाय व्याख्यान. जे समजायला कठीण आहे, जे फक्त पाठ होऊ शकतं, त्या पाठांतरावर रायन करणं म्हणजे पारायण. ते हसले, म्हणाले एवढ्या डिटेलमध्ये कोण जात, एवढ्या डिटेलमध्ये कशाला. जोपर्यंत तुम्हाला नैमित्तिक कारण शोधून त्याचं महत्व कळत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्हाला समजू शकत नाही. उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. कोई मजनू अपने गर्लफ्रेंड के लिए बोल रहा है, ऐसा शेर है अमीर खुसरो का कि उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है. अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी, नजर का मिलना बहाना हुआ है. कुठेतरी एक निमित्त पाहिजे, कुठेतरी एक बहाना पाहिजे काहीतरी करायला. आणि मला वाटतं संविधान समजून घेण्यासाठी पारायण नावाचं जे उपक्रमिक विरुद्ध आज निर्माण झालेलं आहे, 150 पुष्प ज्याची झाली, ते जाणून घेण्यासाठी या देशामध्ये योग्य वेळ आलेली आहे. हिंदूंचा धर्मग्रंथ, मुसलमानांचा धर्मग्रंथ, ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ, बुद्धांचा धर्मग्रंथ, जैनांचा धर्मग्रंथ, शिखांचा धर्मग्रंथ, तुम्ही भारतीयांचा धर्मग्रंथ कधी ऐकलं का नाव? कधीच कोणी ऐकत नाही. मग भारतीयाचा धर्मग्रंथ म्हणून जर तुम्ही भारताची राज्यघटना, भारताचं संविधान हा धर्मग्रंथ म्हटला तर किती लोकांनी त्याच्यातल्या किती गोष्टी बघितलेल्या आहेत. आम्हाला जे क्रयशक्ती त्या संविधानामध्ये आहे ती अजिबात आजपर्यंत समजलेली नाही. आम्हाला फक्त फंडामेंटल राईट्स किंवा मग संविधान कोणाला समजायचं असेल तर ते 2-4 पॉलिटिकल सायन्सचे लॉ शिकवणारे प्राध्यापक असतील, दॅट इज देअर प्रेरोगेटिव्ह अँड सम ॲडव्होकेट्स मे अंडरस्टँड दिस. आपल्याला त्याची गरजच नाही. काही लोकांचा असा समज आहे की संविधान बेविधान घटना भेटना काय ते सगळा राजकारणाचा भाग आहे. आणि राजकारण आपल्याला नाही, राजकारणाच्या आपण फंद्यात नाही पडत, राजकारणाच्या आपण बाहेर आहोत. राजकारण सोडून बोला म्हणतात. कोणी राजकारणी इकडे नाही आला पाहिजे, कोणी राजकारणाचं काय आहे, कशाबद्दल तुम्ही हे बोलताय? तुम्हाला आवडत नाही राजकारण, पण ते राजकारण तुमच्या रोजच्या रोज खिशात हात घालून पैसे काढते, हे तुम्हाला माहित आहे का? राजकारण तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या आत शिरलेलं आहे. तुम्हाला आवडो की न आवडो, यू हॅव नो चॉईस. मगाशी आम्ही डिस्कस करत होतो गायकवाड साहेब, कोरोना and rules thereby. Dare you defy it? Dare you try to resist it? You cannot. There is a wholesome repression on human existence on this globe, and you have to accept it forcibly under compulsion if you want to survive and get well with fittest theory of. म्हणून मला घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले, त्यांची आठवण होते. हा असा महापुरुष आहे की याला प्रमाण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत नाही. यू कॅन नॉट अंडरस्टँड
Ambedkar, if you do not understand Chhatrapati Shivaji, Phule and Shahu, they are the pillars. If Chhatrapati Shahu Maharaj, Rajarsi Shahu Maharaj would not have implemented reservation, तुम्ही reservation ची कल्पनाच करू शकत नाही. 1902 करवीर संस्थान कोल्हापूरच्या दरडोळी माणसाचं उत्पन्न जेव्हा लंडनच्या माणसाच्या दरडोळी उत्पन्नापेक्षा जास्त होतं, दॅट इज कॉल्ड रिझर्वेशन. रिझर्वेशन हे कलह निर्माण करण्यासाठी नाहीये. नॅशनल फ्लो मध्ये माणसाला उन्नत होऊन त्याच्यातून समाज आणि तुमचं राष्ट्र उन्नत झालं पाहिजे, त्यासाठी देयर इज अ पॉलिटिकल अँगल टू इट. छत्रपती शिवाजी हा एकटा एकमेव असा माणूस आहे जगातला ज्याचा अभ्यास हा जगभर होतो. त्याच्या स्ट्रॅटेजीज ह्या जगभर वाखाणल्या जातात फक्त एकाच गोष्टीसाठी की कॉमन पीपल इन द सोसायटी कॅन मेक अ रिव्हॉल्युशन इन अ वे दे प्रिफर. 18 पगड जातीचं स्वराज्य स्थापन करणारा शिवाजी, ज्यांनी भारतातल्या सगळ्या पराजित वृत्तींना विजुगिषु वृत्ती काय असते हे शिकवली. आणि फुल्यांनी सत्यशोधकता काय असते ते सांगितलं. आणि सत्यशोधकतेसाठी तुम्हाला शिक्षण असते. हंटर कमिशन समोर जेव्हा ते बोलतात की साल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली, इट मीन्स अ लॉट. अँड दॅट इज हाऊ यू कॅन अंडरस्टँड आंबेडकर देन. नाही म्हणून संविधानामधलं सामाजिक न्याय हा 1952 सालीच नेहरूंनी आंबेडकरांच्या हयातीत खतम केला. आणि घटनेमध्ये परिशिष्ट 9 टाकून कमाल जमीन धारणा कायदा, लँड सिलिंग ऍक्ट हा परिशिष्ट 9 मध्ये टाकल्यानंतर त्याच्या विरुद्ध परिशिष्ट 9 कशाला म्हणतात? 8 परिशिष्ट आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये होती. परिशिष्ट 9 हे निर्माण केलं आहे पहिली घटना दुरुस्ती. त्या दुरुस्तीमध्ये त्या परिशिष्टामध्ये जो कायदा असेल त्या कायद्याच्या विरुद्धात तुम्हाला देशातल्या कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. प्रिअम्बल म्हणते सामाजिक न्यायाची हमी देतो आणि तो परिणाम आहे. त्यानंतर इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आला, त्यानंतर लँड ऍक्विजिशन भूमी अधिग्रहण ऍक्ट आला. या देशामध्ये सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही. आम्ही सर्व कुठे ना कुठे कधी ना कधी आजोबा वडील या नात्याने शेतकऱ्यांची मुलं आहोत, हे विसरता कामा नये. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येला एवढे पॅकेजेस एवढं सगळं देऊन 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 काय होत नाही, कसं थांबत नाही? थांबूच शकत नाही. कारण आम्हाला एक ऍस्क्राइब स्टेटस प्राप्त झालेलं आहे, जात धर्म पंथ प्रवर्ग याच्या माध्यमातून. आणि दैवी जे काय असेल ते दैवी, हे दैवी आहे असं समजून आम्ही हा रथ पुढे घेऊन जात आहोत, अतिशय अज्ञानी अजाणते पोटी. हॅव यू एव्हर थॉट ऑफ हाऊ मच मनी दिस ऑल बँक फ्रॉडुलंट 32 बिग इंडस्ट्रियल हाऊसेस have wiped out from this country? 14 lakhs crore, 14 लाख करोड आमच्या बँकेतलं, नॅशनलाइज बँकेतलं कर्ज राईट ऑफ करण्यात आलेलं आहे. आणि कर्ज राईट ऑफ करण्याच्या प्रोव्हिजन्स आता संविधानामध्ये मी वाचतो. येस, इट इज देअर. कुठल्या परिस्थितीमध्ये करता येतं ती परिस्थिती संसदेने ठरवायची किंवा विधानमंडळाने ठरवायची. आणि विधानमंडळाने ते ठरवली जाते, संसदेमध्ये ती ठरवली जाते. का ठरवली जाते? कारण लोकांचे प्रतिनिधी तिथे असतात. हा आमचा भ्रम आहे, म्हणून ती लोक ठरवत नाही, तर लोकांच्या नाड्या, मानसिकता ज्यांची आपल्या ताब्यात ज्यांनी घेतलेली आहे, ज्या अघोरी शक्तीने घेतलेली आहे, ती शक्ती ठरवत असते. आणि म्हणून एवढा पैसा जातो. कोण आहेत फ्रॉडुलंट? हे सगळे ऑल रिच पीपल. आणि स्मॉल प्रिटी क्रिमिनल्स, दे आर लाइंग इन जेल्स. कोणाला जामीन मिळत नाही, कोणाला शिक्षा झालेली आहे, हे सगळे पडलेले. खरे क्रिमिनल्स हे कधीच जेलमध्ये नसतात. 1872 साली ब्रिटनच्या राणीला भारतीय उपखंडाची सम्राज्ञी म्हणून किताब दिल्ली दरबारमध्ये देण्यात आला. आणि फर्स्ट मॅन टू स्पीक अबाउट युअर सायकोलॉजिकल स्लेव्हरी, मानसिक
गुलामगिरी हा शब्द कॉइन करणारा पहिला कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले. त्याचं गुलामगिरी पुस्तक वाचून बघा. छोटस पुस्तक आहे, 109-110 पानाचं. यू विल अंडरस्टँड इट. आणि म्हणून 1873 साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. व्हॉट इज दिस ट्रूथ बिहाइंड इट? दिस फ्रीडम अँड दिस कॉन्स्टिट्यूशन इज थ्रॅश्ड अपॉन यू. हे दिलेले. तुम्ही कितीही या कॉन्स्टिट्यूशनचं ग्लोरिफिकेशन करा. इफ आय एम साउंडिंग निगेटिव्ह, काइंडली थिंक ट्वाइस. शेतकरी कायद्याची एक गोष्ट. दुसरा, 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना आम्ही घटनेमध्ये 52वी दुरुस्ती करून पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट मध्ये पक्षांतर्गत विरोधी कायदा करून एका कायद्याची निर्मिती केली आणि 9व्या नंतर 10वं परिशिष्ट आणलं. हाऊ दी डेमोक्रेसी डाय. लोकांना गप्प करणं शक्य नसेल तर लोकांचे जे प्रतिनिधी आहे त्यांना गप्प केलं पाहिजे. आणि एकदा ते गप्प झाले की मग आपल्याला जे करायचंय ते आपण केलं पाहिजे. हा एकाधिकार जेव्हा येतो तिथं लोकशाही मरते. अमेरिकेमध्ये ही पुस्तकं लिहिली जातात. अमेरिकेतला पोलीस अधिकारी हा रामायण महाभारताच्या वॉर स्ट्रॅटेजी म्हणून विचार करतो. आमची पिढी करत नाही, हे परम दुर्दैव आहे. किंबहुना ते व्हावं ते त्याने करावं म्हणून संविधानाच्या पारायणाचं एक घाट या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. कितपत फायदा होईल माहित नाही, परंतु या 10व्या परिशिष्टामध्ये हाऊ डेमोक्रेसी डाय 1985 साली, मी आजचं सांगत नाहीये, सगळ्यांचा हा भ्रम आहे की बीजेपी आणि RSSचं सरकार आलं म्हणून डेमोक्रेसी मरत आहे. डेमोक्रेसी डाईड राईट इन प्रेझेन्स ऑफ आंबेडकर इन 1952, जेव्हा 9वं परिशिष्ट आलं तेव्हा. जर एखादा कायदा केला असेल आणि त्या कायद्याविरुद्ध तुम्हाला न्यायालयात जात नसेल, व्हेर इज द सोशल जस्टिस, व्हेर इज द कन्सेप्ट ऑफ सोशल जस्टिस. 10व्या परिशिष्टामध्ये 1985 ला 52व्या घटना दुरुस्तीने जे आलं ते की जर एखाद्या पक्षाच्या खासदारांनी आणि आमदारांनी पक्ष प्रमुखाच्या मताविरुद्ध जर संसदे आणि विधानसभेमध्ये मत प्रदर्शन केलं तर त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकते. मराठा रिझर्वेशन, ओबीसी रिझर्वेशन ज्वलंत प्रश्न आहेत. 203 खासदार ओबीसींचे संसदेमध्ये असताना ओबीसीचं रिझर्वेशन काढून घेतलं जातं, तेव्हा 203 पैकी एकही उभा राहून बोलत नाही. द रिझन इज 10वं परिशिष्ट. संविधान नाही समजून घेतलं तरी चालेल, अजिबात चालणार नाही. तुमची येणारी पिढी तुम्हाला अजिबात क्षमा करणार नाही. अशा रीतीनं कायदे मंडळ म्हणजे लेजिस्लेचर स्ट्रक्चर इन कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन हायजॅक्ड. दॅट डे they have decided कि here we have to convert this democracy into corporatocracy. आणि लँड सीलिंग ऍक्ट मध्ये शेत जमिनीची व्याख्या केली. एक शेतकरी जास्तीत जास्त 54 एकर जमीन ठेवू शकतो. शेत जमीन, फार्मिंग लँड हॅज बीन डिस्क्राइब्ड अँड डिफाईन्ड. व्हॉट अबाउट इंडस्ट्रियल लँड? तुम्हाला असं दिसेल की नोटाबंदी आणि लॉकडाऊन, कोरोना या मधल्या गॅप मध्ये ऑफिशियल फिगर्स आहे गव्हर्नमेंटच्या, मध्यम वर्ग, मिडल क्लास मधले 40% मध्यम वर्ग हा बिलो पॉवर्टी लाईन आलेला आहे. आणि जे गरीब आहेत त्याच्यातले काही दारिद्र्य रेषेच्या वर होते, काही खाली होते. त्याच्यातले 50% हे वरचे दारिद्र्य रेषेच्या खाली आलेले आहेत. Official figures are observations. What it shows? You should be poorer. It's a conspiracy. Conspiracy of whom? Conspiracy of superpower, super economic power. And it is rooted through your constitution. Dare you do? तुम्ही काय करून दाखवा मला, काय करू शकता ते? तुम्ही काही करू शकत नाही. कारण तुम्ही संविधान काय चीज आहे आणि संविधान कुठे कुठे कसं कसं मारलं गेलं, संपवलं गेलं
त्याचा विचारच कधी केलेला नाहीये. कारण पहिला नालायकपणा आम्ही सगळ्यात आयुष्यातला केला तो असा आहे की राजकारणाशी आमचा संबंध नाही. वी प्रिफर नॉन पॉलिटिकल. व्हॉट नॉनसेन्स नॉन पॉलिटिकल. पॉलिटिकल कॉन्शियसनेस नसणं हे जनावरांची क्वालिटी आहे. पॉलिटिकल कॉन्सेन्सस, राजकीय सुचिता ही माणसानं असते, किंबहुना माणूस होण्याचं ते एक लक्षण आहे. गीतेचं सौंदर्य हे कृष्णाने सांगितलेल्या उत्तरात नाहीये, अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नात आहे. जोपर्यंत स्टुडंट तुमच्या समोर आहे, यू आर ऑल बिलॉंग्स टू अकॅडमिक अँड एज्युकेशनल फॅकल्टी पीपल, यू आर अ कम्युनिटी इन अकॅडमिक्स. जोपर्यंत स्टुडंट तुमच्या समोर आहे, तुमच्या अकॅडमिक्सला अर्थ आहे. म्हणून अर्जुनाचे जे प्रश्न होते, विषाद योगापासून सांख्य योग आणि भक्ती योग आणि संन्यास योग, इकडे इकडे योग योग करता करता पुढे जाणारे ते प्रश्न आज सर्वसाधारण माणसांना पडलेले आहेत. आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय कृष्ण. द हायेस्ट इंटेलिजंट मॅन आणि गुप्त वार्ता संकलनाचा डायरेक्टर म्हणजे IB चा डायरेक्टर. त्याला बरोबर माहित होतं जयद्रथाचा बाप कुठं बसलेला आहे, ते जयद्रथाचं तुटलेलं मुंडकं त्याच्यावर कसं पडलं पाहिजे वगैरे वगैरे. समाजरूपी द्रौपदी विवस्त्र कशी होऊ द्यायची, आणि समाजरूपी द्रौपदी विवस्त्र कशी कुठे झाली हो? आपल्या चौकात झाली, इकडे सिंहगडच्या परिसरात झाली नाही, राजमहालात झाली. संसद आणि विधानसभा तिथे द्रौपदी विवस्त्र झाली. समाजरूपी द्रौपदी तिथे विवस्त्र झाली. कोणी केली? दुर्योधनाने हुकूम दिला. दुर्योधन दुर्मार्गाने धन कमवून उन्मत्त झालेले अदानी अंबानी. आर दे नॉट द कॅरेक्टर्स रिफ्लेक्टिंग दुर्योधना? दे आर. आणि कोणाला सांगितलं? प्रशासन. दुःशासन, दुर्मार्गाने केलेलं शासन, दुर्मार्गाने चालवलेलं प्रशासन, तो दुःशासन. आणि दुःशासन समाजरूपी द्रौपदीच्या वस्त्राला हात घालतो दुर्योधनाच्या इशाऱ्यावरून. मग अनिल भाऊ देशमुख आणि परमबीर सिंग कोण आहे? हाऊ कॅन यू फॉरगेट महाभारत? यार तुम्ही महाभारत कसे विसरू शकता बापू? यू हॅव टू अंडरस्टँड इट. अँड ऑल दिस थिंग somebody like Lord Krishna allowed to happen. हे घडवलं जातंय, हे घडत नाहीये. इथं कुठलीही थेअरी हे कोइन्सिडंट अजिबात नसते. एव्हरी कोइन्सिडंट इज अ प्रिप्लॅन्ड कॉन्स्पायर्ड ऍक्सिडेंट. एव्हरी कोइन्सिडंट इज अ प्लॅन ऍक्सिडेंट. 11व्या अध्यायापर्यंत तो विद्यार्थी काही सॅटिस्फाय होत नाही. अर्जुना स्टार्टेड कंटिन्युअसली बंबार्डिंग क्वेश्चन्स. ही इज नॉट हॅपी. त्याला त्याच्या मूळ प्रश्नाची उत्तरच मिळत नाही. आणि मग मात्र कृष्ण वैतागला. कृष्ण म्हटलं, तुला बघायचं आहे का मी कोण आहे ते? सकाळपासून बघतोय, जीव खाऊन टाकलाय माझा, नुसतं प्रश्न विचारतोय. लाज नाही वाटत तुला? तुला माहित आहे मी कोण आहे? डू यू नो हू एम आय? अर्जुन बोलला, बाबा मला कसं माहित असेल राजा, तूच सांग तू कोण आहे ते. तो म्हटला, मी कोण आहे ते तुला दाखवतो. आणि त्याने आपलं विश्वरूप दाखवलं. खरं जे विश्वरूप आहे, खरी जी जागतिक स्तरावरची शोषणकारी महाव्यवस्था आहे, ज्याला आम्ही आवडीने इंग्रजीत फॅसिझम म्हणतो, ती कोणालाच दिसत नाही. बिकॉज इट इज अनसीन, इनविजिबल, अदृश्य आहे. हे गांगरलं अर्जुन. ते म्हणे तू दाखवून राहिला पण मला काहीच दिसत नाही. कृष्ण म्हणे, येड्या ते तसं दिसत नाही, त्याला दिव्य दृष्टी पाहिजे. संविधानाचं पारायण करावं लागते म्हणे त्याच्यासाठी. तेव्हा समजते म्हणे अंदरचं काय चालू आहे ते गौड बंगाल. आणि मग त्याला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिल्यानंतर त्याने जे पाहिलं, त्याला 3 गोष्टी प्रमुख कृष्णाने तेव्हा सांगितलं की लुक हू एम आय, नाउ यू कॅन सी मी. येस, मी तुला जन्माला घालतो, तू कसं जगावं हे मी ठरवतो. म्युन्सिपाल्टीच्या शाळेत की IB स्कूल मध्ये 2 लाख महिन्याची फी भरून
तू कसं जगावं, काय खावं, कसं राहावं ते मी ठरवतो. नोटाबंदी आणि लॉकडाऊन पर्यंत तुझं लाईफ कसं नियंत्रित व्हावं ते मी ठरवतो. पहिला तू जन्माला तुला घालतो ते मी ठरवतो. यू आर गेटिंग बर्थ बाय माय व्हर्च्यू. आय एम प्लॅनिंग युअर लाईफ, कोर्स ऑफ लाईफ, हाऊ यू शुड लिव्ह युअर लाईफ. आणि थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट, आय प्लॅन हाऊ यू शुड डाय. तू कसं मरावं ते मी ठरवतो. ओमायक्रॉन की कोरोना मी ठरवेल. यू हॅव टू डाय, यू हॅव टू वाईप आउट. हे आमच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं प्रिन्सिपल तुम्ही गीतेचं या दृष्टीने जर क्रिटिकल अनालिसिस केलं तर यू विल कम टू नो, माय गॉड, इट इज समथिंग नॉट नॉर्मल. ही काही कथा पाठ करण्यासारखी आणि गीतेचे श्लोक म्हणून मुखोद्गत करण्यासारखी आणि पोरांना सर्टिफिकेट देण्यासाठी नाहीये. गीता इज अ सायन्स ऑफ युअर एक्झिस्टन्स. तुमच्या मानवी अस्तित्वाचं तत्वज्ञान आहे ते. आणि ते प्रत्येक काळामध्ये तुमच्या अस्तित्वाला लागू पडलंच पाहिजे. म्हणूनच 5,000 वर्ष किंवा 4,000 वर्ष ते जिवंत आहे आणि टिकलंय. कारण ती मूल्य, त्याच्यातली व्हॅल्यू जी आहे ती शाश्वत आहे, इटर्नल आहे. व्यावहारिक व्हॅल्यू असती तर संपून गेली असती, पण ती संपत नाही. द रिझन इज दॅट. अँड सेम प्रिन्सिपल तुम्हाला भारतीय संविधानामध्ये अप्लाय होतं की भारतीय संविधानामध्ये जी एक व्हॅल्यू बेस्ड सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ती व्हॅल्यू बेस्ड सिस्टीम तुम्हाला संविधानाचा नीटोपाठ अभ्यास केल्याशिवाय होणार नाही. मॉरॅलिटी इन कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज इवन मोर इम्पॉर्टंट दॅन कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. मी लोकप्रतिनिधी आहे, म्हणून लोकांची दुःख आणि त्यांचा आवाज मला तिथे नेऊन संसदेत मांडला पाहिजे. हे जे अंडरलाइंग मॉरल प्रिन्सिपल आहे ते न मांडता मी माझं हे काम किंवा मला प्राप्त झालेला हक्क आणि अधिकार त्या दृष्टीने काही रुपयाच्या बदल्यात विकून टाकत असेल तर संविधान काय करेल? लोकशाही मरेलच. आणि तुम्हाला हे लोक संविधानाचे पाईक म्हणून तिथे जे जातात लोकप्रतिनिधी आणि त्या ठिकाणी गप्प बसतात, बोलत नाही, म्हणून तुमचे कुठलेही प्रश्न सुटत नाही, मग त्या आरक्षणाचे असो की अजून कुठले असो. आणि हे गप्प बसण्याचे यांना पैसे मिळत असतात. तुम्हाला आता या क्षणाला तुम्ही बघितलं असेल की दर 6 महिन्याला MLA चे आणि खासदारांचे भत्ते आणि पगार वाढवून दिले जातात. हे पैसे घे आणि गप्प बस, पक्षप्रमुख जे म्हणेल ते कर, जनतेचं काय ऐकायचं नाही. इथे आपली घटना संपलेली आहे किंवा संपवण्याचं घाट ज्याने घातलाय ते I would like to यशस्वी say in English that you are the epitome of knowledge. Your knowledge, this is really great. And how this constitutional knowledge can come to lots and lots of common people like us.